ज्या दिवशी माझा मूड चांगला नसतो त्या दिवशी मला चटपट खास वाटतं, असं काय कारण आहे काय माहीतच नाही. तर चला म्हटलं आता समोसे करूया, समोसे खावसे वाटत होते. बटाटे उकडले होते आणि त्याला मी मस्तपैकी कट केलं होतं आणि इकडे मी मिरची, लसूण आणि अद्रक आणि कांदाची पेस्ट काढली होती आणि ती तेलामध्ये फ्राय करून घेत होती. इकडे मी कांदा टाकला होता, हळद टाकली होती आणि मीठ टाकलं होतं आणि विचार करत होती, जे आपला आज दिवसभराचा विचार चालू आहे तो पण विचार चालू होता आणि कधी होतं कधी नाही हे पण वाटत होतं, कधी खाते कधी नाही. मला तर समोसा हा काळा चहा सोबतच आवडतो, तो पण अद्रकचा. आणि आता तर बाहेर खूपच थंडी चालू आहे. मग इकडे मी घेतली होती मस्तपैकी मैद्याची पोळी लाटून घेतली होती आणि त्याला अर्ध कट केला आणि मस्तपैकी कोन तयार केला आणि समोसासारखा आकार झाला. त्याच्यामध्ये मी फिलिंग भरून टाकली ही बटाट्याची आणि मस्तपैकी समोसा पण खरं मी छोटा न करता मोठा केला होता. एका समोस्यामध्ये एका जणाचं पोट भरण, दुसऱ्यांदा मागितलंच नाही पाहिजे समोरच्यांनी की परत दे म्हणून. मग मी इकडे समोसे एकामागे एक मी समोसा करत गेले आणि तळत गेले. आणि समोसे मी बटाटे 4च घेतलेले होते आणि समोसे तर फार झाले होते, 8 समोसे झाले होते त्याचे, ते पण मोठे मोठे आणि खूपच छान लागत होते. एक झाला की एक समोसा मी तयार करून ठेवत होते आणि इकडे तेल गरम होत आलं होतं आणि मी 2-2 समोसे तळत होती, कारण कढई ही लहान होते आणि लोखंडाच्या कढईमध्ये तळले तर खरं खूपच चांगलं आणि ऑइल पण कमी खाते. आणि इकडे माझे समोसे तयार होऊन गेले होते. 8 समोसे झाले होते, 4 बटाट्याचे, खूपच छान झालेले होते. आणि इकडे मी काळी चहा केली होती आणि मिरची पण तळलेली होती. समोसे खाल्ल्यानंतर आम्ही गेलो बाहेर आणि शेकोटी घेतली. थंडी तर एवढी चालू आहे ना, दररोज शेकोटी तयार करतो. आणि इकडे मुलं तर शेकोटी तयार करण्यासाठी काड्या घेऊन जात होते आणि इकडे संध्याकाळ झाली होती. आम्ही 11 वाजेपर्यंत शेकोटी घेत बसलो होतो. म्हणून आईनं म्हटलं ही शेकोटी विजवा, नाहीतर कोणी परत रात्रीचं लावून दिलं आणि उगाच आपल्या नावावर झाला.